हॅलो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची झालेली आहे सुरुवात आणि नवीन व्हिडिओची पण झालेली आहे सुरुवात. तर घरातले काही कामं झालेले आहेत, माझे थोडेफार कामं झालेले आहेत आणि आत्ता मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर लवकरच श्रावण महिना सुरू होतो आहे आणि श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही आणि आम्ही नॉनव्हेज प्रेमी आहोत. तर मी म्हटलं आज जरा नॉनव्हेज खाऊया. तर मी चिकन बनवणार आहे, साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे. तर मी कसं बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवतेच की मी कसं बनवणार आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला की नाही? कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुलं दाखवली जे आपण आसन म्हणून यूज करू शकतो. तर ती फुलं जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला ऑर्डर करू शकता आहात. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन कालचा व्हिडिओ पण बघा, खूप छान आहे. त्याच्यामध्ये मी क्रोशाचे फुलं जे बनवली आहेत ती दाखवलेली आहेत. तर चला करूया दिवसाची सुरुवात आणि लागूया कामांना आणि बघूया आजचा दिवस कसा जातो ते. तर आत्ता आपण इथं मसाला बनवून घेणार आहोत आणि मसाला बनवण्यासाठी हे बघा, मी कांदे असे उभे उभे चिरून घेतले आहेत. ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कांदे भाजण्यासाठी मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तर हे बघा, असं गोल्डन कलरचे फ्राय करून घ्यायचे आहेत आपण कांदे. कच्चे ठेवायचे नाही आहेत, नाहीतर तुमची भाजी गोड होईल. असं मस्त छान भाजून घ्यायचे. आता यामध्ये मी घालणार आहे 3-4 लसणाच्या पाकड्या. याला पण जरा 1 सेकंड आपण तेलावरती फ्राय करून घेऊ, जेणेकरून लसणाचा पण कच्चापणा निघून जाईल. आता लसूण छान भाजून झालेला आहे तेलामध्ये. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत डाळ्या. हे बघा, थोड्याशा डाळ्या घालून घेऊया, जेणेकरून भाजी आपली मस्त घट्ट होईल. त्यानंतर मी थोडीशी तीळ घालून घेणार आहे. हे तीळ कंपल्सरी असं नाही आहे, स्किप पण करू शकतात. तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. नंतर मी इथं थोडेसे अख्खे धने घालून घेणार आहे. याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं खोबरं घालून घेणार आहोत. याला पण भाजून घ्यायचं. आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे. याला 1-5 मिनटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे हा गार होईल आणि गार झाल्याच्या नंतर आपण याला वाटून घेऊया. आपला मसाला गार झाला आहे आणि आत्ता आपण वाटण बनवून घेऊया. तर हे बघा, यात मी घालून घेणार आहे 2-3 मिरच्या. कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला नसतील घालायच्या तुम्ही नका घालू. पण हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आपल्याला मसाली भाजी खाल्ल्यावर ॲसिडिटी होते. तर हिरव्या मिरच्या घातल्यानंतर तो त्रास नाही होत, म्हणून मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. त्याचबरोबर इथं मी कोथिंबीर निवडून घेतली आणि कोथिंबीर निवडून झाल्यानंतर ह्याच्या काही 1-2 काड्या आहेत त्या पण मी याच्यात टाकून घेते आणि याला वाटून घेऊया. तर हे बघा, इथं माझा मसाला वाटून झालेला आहे. छान असा एकदम बारीक वाटून घ्यायचा. तर हे बघा, इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. हे आता आपण चिकन कुकरमध्ये घालून घेणार आहोत चिकन शिजवण्यासाठी, म्हणून इथं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर आत्ता आपण सगळ्यात पहिले चिकन शिजवून घेऊया. आणि चिकन शिजवण्यासाठी इथं पहिले फोडणी द्यायची आहे. तर थोडंसं तेल घालते. तेल छान गरम झालं की लगेच यात जिरं घालून घेऊया. आता आपण यामध्ये कापून घेतलेला कांदा घालणार आहोत.
आणि कांदा छान गोल्डन फ्राय होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर आपला कांदा छान मस्त गोल्डन फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे थोडीशी हळद। हळद छान तेलामध्ये मिक्स करूया। त्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेलं चिकन घालणार आहोत। व्यवस्थित एक एक पीस घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही कारण आपल्याला भाजीतही घालायचं आहे। असं व्यवस्थित मिक्स करायचं। आता यात पाणी घालायची घाई करायची नाही आहे। एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि याच्यावरती फक्त कुकरचं झाकण असं फक्त ठेवून घ्यायचं आहे वरच्यावर, कारण चिकनला त्याचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे तिच्यातच ते 40% शिजतं। तर त्यामुळे लगेचच पाणी टाकायचं नाही आहे, नंतर टाकायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर आता मी पाणी घातलेलं नाही आहे, हे बघा पाणी घातलेलं नाही आहे, फक्त झाकण असं ठेवून घेतलंय। तर हे बघा चिकनला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे। आता आपण काय करूया, जे मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे हे बघा, तर एका साईडला मी पाणी ठेवलं होतं गरम करायला, तर ते पाणी घालायचं आहे। आता जर तुमच्या घरामध्ये कोणी सूप पीत असेल, म्हणजे उकड पीत असेल चिकनची, तर तुम्ही जास्त पाणी घाला। जर कोणी उकड पीत नसेल तर तुम्ही बिलकुल चिकन शिजण्यापुरता थोडंसंच पाणी घाला। पण तुमच्या घरामध्ये आवडीने सूप पिलं जात असेल तर पाणी थोडं जास्त घाला। मग नंतर आपण झाकण लावून घेणार आहोत। आता आपण इथं 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, तर कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ देऊयात। तर हे बघा इथं आपलं चिकन शिजलं आहे। हे बघा। तर आता आपण फोडणी देऊन घेऊया आणि तुमच्या घरात जर सूप पीत असतील तर मग यातनं थोडंसं सूप काढून घ्यायचं आणि मग भाजीला फोडणी द्यायची। तर हे बघा इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे। तर यात आपण हा मसाला टाकूया। आता हा मसाला तेलामध्ये छान व्यवस्थित असा फ्राय करून घेऊया। तर हे बघा मस्त तेलामध्ये ना याला असं छान फ्राय करायचं। मसाला छान फ्राय होतो आहे। आता आपण यामध्ये पावडर मसाले घालून घेऊया, जे आपले सुखे मसाले जे आहेत ते घालून घेऊयात। मी घालून घेणार आहे लाल तिखट, आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट खातात तेवढं तुम्ही घालू शकता आहात। त्यानंतर हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे, हा मी घालते। याच्यासोबत गरम मसालासुद्धा मिक्स आहे। आपण मसाला जेव्हा भाजला कांदा त्यावेळेला याच्यामध्ये धणे घातले होते, म्हणून धनेपूड मी इथं घालत नाही आहे। बरोबरच आपण कोथिंबीरसुद्धा घातली होती आणि जर तुम्ही हिरवी मिरची घालणार असाल तर लाल तिखट त्या हिशोबाने थोडं कमी टाकलं तरी चालतं। त्यानंतर आपण याच्यामध्ये बिलकुल नावाला अशी हळद टाकून घेऊया, नाही टाकली तरी चालते। आणि आता हा मसाला छान असा तेलामध्ये पुन्हा फ्राय करायचा आणि हे पावडर मसाले जे आहेत ते ह्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे छान। आणि जे मी उकड बनवली आहे, म्हणजे जे मी पहिले चिकन शिजवून घेतलं आहे त्याच्यासोबत सूप राहिलं आहे थोडंसं, तर ते सूपसुद्धा मी घालणार आहे याच्यामध्ये। छान मस्त असं हे ना तेलामध्ये मिक्स करायचं आणि छान फ्राय होऊ द्यायचं।
जर तुम्ही बघाल तर साईडने छान असं याला तेल यायला लागलं आहे. हे बघा, मी तेल कमी वापरते स्वयंपाकामध्ये, तर माझं थोडं कमी दिसेल तुम्हाला साईडला आलेलं, पण नॉर्मली खूप तेल येतं भाजीला. तर हे बघा, साईडला मस्त तेल यायला लागलं आहे. मसाला आपला छान फ्राय होतो आहे. जर तुमच्या भाजीला, कोणतीही तुम्ही भाजी बनवता आहात त्यावेळेला जर तुमच्या मसाल्याच्या असं साईडने तेल दिसायला लागलं तर याचा अर्थ आहे की आपला मसाला छान झालेला आहे. ओ हो हो, काय कलर आलाय ना भाजीला, मस्त. आता आपण काय करूया, हे जे आपण शिजवून घेतलेलं चिकन आहे, पहिले फक्त चिकन घालून घेऊया. पहिले फक्त चिकन घालते आणि हे या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करायचं. जास्त नाही हलवायचं, नाही तर तुमचे पीस फुटून जातील. आता हे जे उकळचं राहिलेलं पाणी आहे, हे जे उकळचं राहिलेलं पाणी आहे ते मी घालून घेणार आहे. आता राहिला भाजीच्या ग्रेव्हीचा विषय. तर तुम्हाला किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घाला. तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर थोडं कमी पाणी घाला. जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी घाला. आता आपण मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे. तर लक्षात ठेवाल की जेव्हा तुम्ही चिकन शिजवलं आहे त्यावेळेला सुद्धा पाणी घातलेलं आहे. तर थोडं कमी मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही आहे. आणि आता लास्ट प्रोसेस आहे कोथिंबीर. गार्निशिंगसाठी मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे. तर हे बघा, रेडी आहे आपली चिकन. तर हे बघा, रेडी आहे आपली चिकनची भाजी. तर आली मी माझ्या वर्कप्लेसवरती आणि आज मी फक्त अपलोड करणार आहे रेसिपीचा व्हिडिओ. तर आज मी बनवली होती चिकनची भाजी. तुम्ही रेसिपी बघितली, कशी वाटली तुम्हाला रेसिपी, आवडली की नाही मला नक्की सांगा. खूप साध्या सिंपल पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. खूप जास्त झंझट नाही, पटापट बनते आणि स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. नॉनव्हेज आहे, ज्यांना येत नसेल, जे नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी तर खूप हेल्पफुल राहील ही रेसिपी. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करत जा, म्हणजे कमेंट्स थ्रू मला कळतं की आज माझं काही चुकलं किंवा मी काय बदल केला पाहिजे. तुम्ही कमेंट्स कराल तर मला ते कळेल. तुम्ही कमेंट्स करत जा. त्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझी फॅमिली वाढायला सुरुवात होईल. आणि माझी खूप इच्छा आहे की माझी फॅमिली ही मोठी मोठी होत जावी. तर जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत ती फॅमिली मोठी होणार नाही. तर असंच काहीतरी नवीन घेऊन येते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.